आता बातमी आहे महत्त्वाची। चीनमधील शांघाय इथल्या एका सोन्याचं एटीएम निर्माण करण्यात आलेलं आहे। हे एटीएम मशीन सोनं वितळवतं आणि त्याच्या वजनानुसार रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करतं। शांघायमधील एक नवीन एटीएम त्याच्या भविष्यकालीन आणि सायफाय कार्यक्षमतेसाठी जगभरात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय। सोनं एटीएम वापरकर्त्यांना मशीनमध्ये सोन्याचे दागिने, नाणी किंवा बुलियन जमा करण्याची परवानगी देतं। अंगभूत सोनं वितळवणारं आणि प्रगत वजन प्रणाली वापरून एटीएम रिअल टाइम मध्ये सोन्याची शुद्धता आणि वजन मूल्यांकन करतं। त्याचं बाजार मूल्य मोजतं आणि नंतर वापरकर्त्यांच्या बँक खात्यामध्ये समतुल्य रक्कम डिजिटली जमा केली जाते। यानंतर एक आणखी मोठी बातमी। मुंबईमध्ये कचरा वाहतूक करणाऱ्या कामगाराचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। मागील 4 दिवसात दुसरा अपघात हा झालाय असं म्हणावं लागेल। कामगाराच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी मृत कामगाराच्या कुटुंबासहित जी उत्तर विभाग कार्यालयावरती धडक दिली। निकृष्ट दर्जाच्या गाड्या कामगारांना चालवाव्या लागत असल्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या गाड्यांच्या मेंटेनन्सबाबत मनसे आता आक्रमक झाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर काय ऍक्शन मनसेने घेतली आहे, काय सविस्तर माहिती आहे? मनसेची जी कर्मचारी सेना आहे त्याच्या वतीनं आज मुंबई महानगरपालिकेचं जे जी उत्तर वॉर्ड ऑफिस आहे त्याच्यावर हा एक प्रकारचा धडक मोर्चाच म्हणावा लागेल। त्याच्यामध्ये जो कर्मचारी मृत पावलाय त्याचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेचे ज्या कचरा वाहतूक गाडी आहेत या गाड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहे। आपण सुद्धा रस्त्याने पाहतो की त्या गाड्यांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, त्यांचा मेंटेनन्स व्यवस्थित केला जात नाहीये आणि अशाच गाड्यांमध्ये अपघात होऊन हा दुसरा कर्मचारी, एकाच आठवड्यामध्ये दुसरा हा कर्मचारी ज्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेत मुंबई महानगरपालिकेचं जी उत्तर विभाग ज्याच्या अंतर्गत हा कर्मचारी काम करत होता त्यांच्यावर धडक मोर्चा दिलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं ही सगळे ज्या वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा दर्जा खालावत चाललेला आहे, त्यांचं मेंटेनन्स केलं जात नाही, याबद्दल मुंबई महानगरपालिकेला विचारणा केलेली आहे किंवा त्यांना जाब विचारलेला आहे की अशा पद्धतीनं गाड्या अयोग्य गाड्या वापरणं हे चांगलं नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नाहक जीव जात आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी। यानंतर एक आणखी मोठी बातमी। मुंबईमध्ये कचरा वाहतूक करणाऱ्या कामगाराचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। मागील 4 दिवसात दुसरा अपघात हा झालाय असं म्हणावं लागेल। कामगाराच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी मृत कामगाराच्या कुटुंबासहित जी उत्तर विभाग कार्यालयावरती धडक दिली। निकृष्ट दर्जाच्या गाड्या कामगारांना चालवाव्या लागत असल्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या गाड्यांच्या मेंटेनन्सबाबत मनसे आता आक्रमक झाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर काय ऍक्शन मनसेने घेतली आहे, काय सविस्तर माहिती आहे? मनसेची जी कर्मचारी सेना आहे त्याच्या वतीनं आज मुंबई महानगरपालिकेचं जे जी उत्तर वॉर्ड ऑफिस आहे त्याच्यावर हा एक प्रकारचा धडक मोर्चाच म्हणावा लागेल। त्याच्यामध्ये जो कर्मचारी मृत पावलाय त्याचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते। मुंबई महानगरपालिकेचे ज्या कचरा वाहतूक गाडी आहेत या गाड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहे। आपण सुद्धा रस्त्याने पाहतो की त्या गाड्यांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, त्यांचा मेंटेनन्स व्यवस्थित केला जात नाहीये आणि अशाच गाड्यांमध्ये अपघात होऊन हा दुसरा कर्मचारी, एकाच आठवड्यामध्ये दुसरा हा कर्मचारी ज्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेत मुंबई महानगरपालिकेचं जी उत्तर विभाग ज्याच्या अंतर्गत हा कर्मचारी काम करत होता त्यांच्यावर धडक मोर्चा दिलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं ही सगळे ज्या वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा दर्जा खालावत चाललेला आहे, त्यांचं मेंटेनन्स केलं जात नाही, याबद्दल मुंबई महानगरपालिकेला विचारणा केलेली आहे किंवा त्यांना जाब विचारलेला आहे की अशा पद्धतीनं गाड्या अयोग्य गाड्या वापरणं हे चांगलं नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नाहक जीव जात आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।